आणि हे पाणी येतच असतं. अगदी वर्षभर आम्ही ते रोखून धरतो, कारण त्यावेळी रडणारा शिक्षक किंवा हळवा शिक्षक त्या ठिकाणी चालत नाही. तो धपाटे घालणारा, पटकन बोलणारा तो शिक्षक जास्त महत्वाचा असतो, कारण त्याने जर ती भूमिका निभावली नाही तर त्याची पुढची 7 वर्ष खराब होत असतात त्या मुलाची. आणि त्याच्यासाठी इयत्ता पहिलीपासून हा धबाधबीचा थोडासा खेळ घ्यावा लागतो, आणि अगदीच तो नाही घेतला तर कुठेतरी जरासं वेगळं फरक लागतं. आपल्या शाळेचे म्हणजे वरच्या वर्गाचे तुमचे शिक्षक आपले सर तुमच्याविषयी बोलणारच आहे, पण त्याआधी मी 2 शब्द सांगेन. 4 ऑक्टोबरला या ठिकाणी मी आले आणि पहिल्यांदा तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला. सगळ्यांना आनंद या गोष्टीसाठी की तुम्ही सर्व विद्यार्थी अगदी छान उंच धिप्पाड ते बघून आधी मला बरं वाटतं. कारण आज आमच्या मराठी शाळेमध्ये मुलं 5वीत असली तरी ती आता कुठेतरी बालवाडी झाली, पहिली झाली, अशा एसटीची दिसायला येतात. तर त्यामुळे मला तुम्हाला बघून खूप बरं वाटतं की, आणि मनात एक तेव्हा विचार आला की अरे वा, अशी मुलं जर मिळाली तर आपण त्याच्याकडनं अगदी आपला खेळ म्हणा किंवा इतर ऍक्टिव्हिटीज आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आणि तेच कुठेतरी जरासं माझ्या मनामध्ये होतं. आणि त्यानंतर अगदीच मी ऑक्टोबरला आले आणि डिसेंबरला आपल्या स्पर्धा लागल्या. या स्पर्धेमध्ये ज्या 7वीच्या सर विद्यार्थिनी आहेत आणि मी मुलं आहेत, 6वीच्याही आमच्या विद्यार्थिनी आहेत, त्याच्यामध्ये या मुलांनी आमच्या शाळेच्या शिलेपेक्षा एक मानाचा तुरा रोवलेला आहे. तो म्हणजे त्यांनी तालुकास्तरीय नृत्यामध्ये समूह नृत्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आम्हाला आशा होती की जिल्ह्याच्या स्पर्धा होतील आणि आम्ही जिल्हा सुद्धा यावर्षी काबीज करू, जिल्ह्याला सुद्धा आमच्या शाळेचं नाव या ठिकाणी उंचावलं जावं. पण पहिला म्हणायचं आणि ह्या वर्षी त्या स्पर्धा कॅन्सल झाल्या जिल्ह्याच्या. पण त्या एका महिन्याची गोष्ट अशी की एका महिन्यामध्ये माझी आणि ह्या विद्यार्थ्यांची फार जवळीक झाली. त्या एका महिन्यामध्ये अगदी जेवढं म्हणजे दिवस कमी, म्हणजे रात्र थोडी सोबत अशी कंडिशन होती, आणि त्याच्यामध्ये जेवढं ह्या मुलांकडनं मला काय म्हणतात ते अक्षरशः राबवून घेता येत होतं तेवढं मी त्यांच्याकडनं एक स्टेप, मीच नाही माझ्याबरोबर माझे थोडे शिक्षक मुख्याध्यापकही होते, आणि आम्ही त्यांच्याकडनं रात्र दिवस अगदी ते झोपेतही आमच्या कानात ते गाणं बसलेलं, उठल्यावर गाणं, आता काय करायचं, स्टाफमध्ये बसलं तरी आता पुढची स्टेप आली, केंद्र झालं सर, मुख्याध्यापक मॅडम पुढे काय करायचंय, किंवा माझे दोन्ही शिक्षकही मला मदत करायचे. आणि असं करून जेवढी आम्ही यांच्याकडनं संध्याकाळी 7-7 वाजेपर्यंत आम्ही या मुलांकडनं प्रॅक्टिस करून घेत होतो. आणि तेव्हा जराही न थकता न कंटाळता ह्या मुलांनी मला प्रत्येक वेळी रिस्पॉन्स दिला. मॅडम तुम्ही सांगा, केंद्रात थोडंसं काय म्हणतात ते 19-20 इकडे व्हायला लागलं, कारण त्यांचं पहिलं स्टेअरिंग होती, पहिली सुरुवात होती. त्यांना स्टेज कसं कव्हर करणं किंवा त्या एक्सप्रेशन शेवटपर्यंत कसं ठेवणं, थोडंसं याचं कुठेतरी 19-20 होत होतं. आणि त्यावेळी अगदी आमची शपा सगळ्यांना मला सगळ्यांना सांगून ठेवत्या, काही झालं तरी आपल्याला नंबर घ्यायचाच आहे. म्हणजे असे ते शब्द होते त्यांचे, ते मला ऐकून खरं म्हणजे मला कुठेतरी बळ आल्यासारखं वाटत होतं की नाही, आम्ही बिनधास्तपणे तालुका स्तराला जाणारच, ही आशा त्यावेळी खरंच मला त्यावेळी निर्माण झाली. आणि तिथून ह्या मुलांबरोबर जास्त जवळीक झाली. बाळांनो, जाता जाता एवढंच सांगते, तुमच्या सगळ्यांमध्ये खूप सुंदर कला आहे, तुम्ही सर्वजण खरंच गुणी आहात. आज तुम्ही म्हणाल बाई या घरच्याने आम्हाला गुणी म्हणायला लागल्या, असं नसतं. शिक्षक म्हणतात की ही दुहेरी भूमिका आम्हाला निभावीच लागते. घरामध्ये जशी तुमची आई, शाळेमध्ये तशी बाईच असते, होय ना. काही लागलं, चुकलं, पडलं, सगळं आमचं लक्ष असतं. पण तुमचं आयुष्य घडण्यासाठी, तुमचं जीवन घडण्यासाठी काही गोष्टी आम्हाला त्या थोड्याशा इकडे तिकडे कराव्या लागतात. जिथे चुकतं तिथे बोलावं लागतं. आता तुमचं हे लहान म्हणतात तरी हे टीनेजर्स आहे, होय की नाही. हे जे वय आहे, ह्या वयामध्ये तुम्ही हा स्वतःला चांगलं जपणं हे महत्वाचं आहे. आज समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, आपण सर्वजण बघत आहात ना. आपल्याला ऐकायला येतात, आपल्या वाडीमध्ये येतात, बाजूला ऐकायला येतात. मग या सर्वातनं मी कशी राहील हे महत्वाचं आहे. आणि हे ज्यावेळी तुम्ही पाहाल, माझे आई वडील, माझे शिक्षक, बरोबर ना, हे ज्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये येईल त्यावेळी तुमचं पाऊल जराही इकडे तिकडे पडणार नाही. ज्या वेळी आयुष्यात तुमच्या एखादा प्रसंग येईल आणि तुम्हाला असं वाटेल की मला या ठिकाणी कोणतरी सल्ला देणार हवं, तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या शाळेकडे या. ही शाळा म्हणजे तुमचं माहेर आहे,
हे माहेर आहे. जसं माहेराला मुलगी माहिती आहे ना, जर असं तिला कुठेतरी वाईट वाटलं, काय झालं तर अशी घरात भांडणं झाली की माहेराला जातात, जर असं मन मोकळं करतात येतात. त्याचप्रमाणे तुमची ही शाळा म्हणजे एक माहेरच समजा, हे तुमचं घर आहे. इथे जेव्हा जेव्हा तुम्हाला आमची गरज झाली त्याच्यावेळी तुम्हाला ॲज अ शिक्षक, माझे शिक्षक, माझ्या बाई, माझे गुरुजी, माझे कुटुंबी, माझ्या वंजारी मॅडम मला इथे काहीतरी सांगतील. तुम्ही बिनधास्तपणे या, जिथे जिथे तुम्हाला गरज लागू तिथे तिथे आम्ही तुमच्यासाठी नेहमीच हजर राहू. तुमच्या ह्या गोड आठवणीसाठी. आयुष्यात दुःख खूप आहे, त्याच्यानंतर ज्यावेळी 10वी व्हाल तेव्हा आणखी रडा, 12वी व्हाल आणखी रडा. हे चालूच राहणार आहे. फक्त काय आहे, हे टप्पे बदलत आहे. आयुष्य एक वेगळ्या वळणावर जात आहे, वेगळं वळण तुम्ही गाठत आहात. हे फक्त तुमच्या लक्षात असू दे. मला आयुष्यात कोण म्हणायचं आहे, मित्र येतील, मैत्रिणी येतील, आजूबाजूचा समाज आहे, या सगळ्यातनं माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे हे मला हे आत्ताच ठरवायचं आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न करायचा. ज्यावेळी आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि ज्यावेळी तुम्हाला आमची गरजही लागेल त्यावेळी तुम्ही इथे शाळेमध्ये बिनधास्त या आणि तुमच्या आयुष्यात ज्या चाललेल्या गोष्टी आहेत किंवा तुम्ही सध्या काय करत आहात हे नक्की शाळेमध्ये सांगायला या. माझी विद्यार्थी म्हणून तुम्हाला ही शाळा ज्यावेळी हाक देईल ती हाक तुमच्यापर्यंत पोहोचू दे आणि तुम्ही माझी शाळा म्हणून नेहमीच या ठिकाणी धावत या, अशी या ठिकाणी मी आशा करते. आणि तुमच्या गोड